शेतकरी हा जर योग्य प्रकारे त्या ठिकाणी सक्षम झाला तर पाण्याचं नियोजनही तोच करू शकतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं फार्मर कप आपण सुरू केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की वेगवेगळी गट या ठिकाणी काम करतायत. मला आठवतं 2016 साली डॉक्टर पोळ आपल्या लक्षात असेल आपण गटशेतीची सुरुवात केली होती आणि त्या गटशेतीमध्ये त्यावेळी सुरुवातीच्या काळात आपण असं सांगितलं की किमान 20 शेतकरी आणि 100 एकर जमीन असं जर गट तयार केला तर 1 कोटी रुपयापर्यंत आपण त्यांना मदत देत होतो. दुर्दैवाने 2019 नंतर जरा ते थोडं थांबलं, पण अनेक गट आपण त्या ठिकाणी सुरू केले. आज आमचे कृषी मंत्री देखील या ठिकाणी आहेत आणि आमचे अप्पर मुख्य सचिव कृषी देखील, आमचे प्रधान सचिव देखील या ठिकाणी आहेत. मी त्यांना या निमित्ताने विनंती करणार आहे की हे गटशेतीचं इतकं मोठं आंदोलन पुन्हा महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे, तर आपण गटशेतीची नवीन पॉलिसी, एक नवीन नीती या महाराष्ट्रामध्ये आणू आणि गटशेती करणाऱ्यांना कशी आपल्याला मदत करता येईल, त्यात कसं योगदान करता येईल आणि गटशेतीला आंदोलनाचं स्वरूप कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. देशमुख कृषी संजीवनी योजना आहे ही, जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकरा योजना ज्यावेळेस आपण सुरू केली त्यावेळी आपल्या डोक्यात हाच विचार होता की आपण हे जे काही एखाद्या गावामध्ये 2 BBF देऊन टाकले, एखाद्या गावामध्ये एखादा ट्रॅक्टर देऊन टाकला, एखाद्या गावामध्ये 10 लोकांना त्या ठिकाणी ड्रीप देऊन टाकलं, अशा प्रकारे चालणार नाही. गावाला सॅच्युरेशन पद्धतीत न्यावं लागेल आणि लोकांना नीट यांत्रिकी शेतीकडे आपल्याला न्यावं लागेल. या दृष्टीने आपण वर्ल्ड बँकेसोबत त्या ठिकाणी ही योजना सुरू केली आणि क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर अशा माध्यमातनं वातावरणाचा जो बदल आहे त्या बदलाचा परिणाम शेतीवर होणार नाही अशा प्रकारची आपण शेती तयार करायची ही योजना सुरू केली. आणि आपला पहिला टप्पा त्याचा इतक्या चांगल्या प्रकारे जवळपास 4,000 कोटी रुपयाचा आपण राबवला की त्यामुळे वर्ल्ड बँकेने त्याच्यावर समाधान व्यक्त करत त्याचा 6,000 कोटीचा दुसरा टप्पा आपल्याला दिला. आणि आता त्या टप्प्यामध्ये ज्या गावांमध्ये पोकराचं काम चाललेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारे शेतीमध्ये गटांचीही निर्मिती झालेली आहे. त्या गावात यांत्रिकीकरण देखील झालं आहे. काही ठिकाणी तर यांत्रिकीची बँक आपण तयार करू शकलेलो आहोत आणि त्यातनं शेतीमध्ये मोठा बदल होतोय. किंबहुना आता तर जी गावं या कृषी समृद्धी योजनेत नाही ती गावं आता आमच्या पाठीशी लागलेली आहेत की आम्हालाही त्या योजनेमध्ये समाविष्ट करा. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून फायदा होतोय. आमचा प्रयत्न भविष्यातला असाच आहे. मगाशी जे आमच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आपण जोपर्यंत शेतीमध्ये गुंतवणूक करणार नाही, आपली शेती ही रिलीफ आणि रिहॅबिलिटेशनच्या पलीकडे गेली पाहिजे. आज शेतीमध्ये दरवर्षी 10 ते 15 हजार कोटी रुपये आम्ही घालतो, पण ते आमिरजी पैसे कशात घालतो? याला मदत कर, त्याला मदत कर, शेती खराब झाली म्हणून मदत कर, पीक कमी आलं म्हणून मदत कर, अधिक पाऊस आला म्हणून मदत कर, त्यातनं गुंतवणूक होत नाही. आणि म्हणून जशी आम्ही नानाजी देशमुख सारखी योजना केली, स्मार्ट सारखी योजना केली, या सगळ्या योजना गुंतवणुकीच्या योजना आहे. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शेतीतली गुंतवणूक वाढली पाहिजे. त्याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे हे जर आपण केलं तर आमचा शेतकरी जो आहे तो अधिक त्या ठिकाणी सक्षम होऊ शकेल. आणि खरं तर आपण जर बघितलं असेल तर शेती परवडणारी का राहिली नाही? 2च कारणं त्याची आहेत की शेती लहान होत गेली, कुटुंब वाढली, कुटुंबांमध्ये कुटुंब ती विभक्त होत गेली, तशी शेती कमी होत गेली. आणि जेव्हा शेती कमी आहे, कोणाजो 1 एकर आहे, 2 एकर आहे, आज आपण जर बघितलं तर 75% शेतकरी अल्पभूधारक आहेत. आता अल्पभूधारक शेतकऱ्याला जर संपूर्ण यांत्रिकी शेती करायची असेल ती कशी परवडणार आहे? ती परवडूच शकत नाही. त्याच्यामुळे त्याची इनपुट कॉस्ट ही जास्तच राहणार आहे. त्याला त्या ठिकाणी जास्ती गुंतवणूक करावी लागते आणि त्या मनाने फायदा कमी मिळतो. आणि म्हणूनच ज्यावेळी आपण गटशेती करतो त्यावेळी ही गुंतवणूक करण्याची क्षमता आपली वाढते. आणि त्यातनं मगाशी आपण जो KPMGचा रिपोर्ट होता ना, KPMGचा रिपोर्ट जो आपण बघितला की गटशेती केल्याबरोबर शेतीचा जो लागणारा खर्च आहे, उत्पादन खर्च आहे,
तो खाली गेला आणि उत्पादकता वाढली. ही मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून गटशेतीच्या माध्यमातूनच आपण आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करू शकतो आणि त्याला परवडणारी शेतीमध्ये त्याचं उत्पन्न दुप्पट करणं हे करणं आपल्याला निश्चितपणे शक्य आहे. आपल्या मोबाईलवर ते सगळं शिक्षण घेत होते SOPचं, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण एक निर्णय आता घेतलेला आहे, तो म्हणजे ॲग्रिस्टॅकचा. ॲग्रिस्टॅकचा अर्थ काय आहे तर ॲग्रिस्टॅकमध्ये आपले जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत, जी शेती आहे, त्याचं डिजिटायझेशन आपण करतो आहे. 100% त्याचं डिजिटायझेशन आपण केल्यानंतर आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये असणार आहे की ई पीक पाहणी आपण जी करतो ती ई पीक पाहणी ही देखील आपल्याला पुढच्या काळात ड्रोन आणि सॅटेलाईटच्या सहाय्याने करायची आहे. आणि सर्व प्रकारचे इंटरव्हेन्शन हे डिजिटल इंटरव्हेन्शन आपल्याला करायचे आहेत, जेणेकरून शेतीमध्येही आपल्याला प्रिसिशन आणता येईल. शेतीमध्येही आपण ज्या गोष्टी वापरतो त्या अधिक वापरून आपल्या जमिनीचा पोत आपल्याला खराब करायचा नाही आहे. आणि म्हणून पाण्याचाही वापर हा आपल्याला ऑप्टिमम कसा करता येईल, तो क्षमतेनुसार जेवढा आवश्यक आहे तेवढाच कसा करता येईल, अशा प्रकारचं पूर्ण हे काम आम्ही करतो. आणि याच्यामधली पुढची जी स्टेप आहे ती आपलं जे त्या ठिकाणी पीक आहे त्या पिकाचं जे लाईफ सायकल आहे, हे संपूर्ण लाईफ सायकल मॉनिटरिंग हे देखील आपण पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहोत, जेणेकरून कीड व्यवस्थापनापासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे करता येतील. आत्ताच आमच्या अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी 500 कोटी रुपये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीत कसा करता येईल याच्याकरता बाजूला काढलेले आहेत. आणि आम्ही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार आहोत. या डिजिटल टेक्नॉलॉजीचा फायदा काय आहे, आमचे अमित चंद्राजी या ठिकाणी आहेत, त्यांनी एक आम्हाला ॲप तयार करून दिलं. अमित चंद्रा फाउंडेशन सोबत गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही जी योजना आहे याच्यामध्ये आम्ही का बरं सगळं आता गावकऱ्यांवर टाकू शकलो, सरपंचांना आम्ही परमिशन देऊन टाकली, कारण सायंटिफिक पद्धतीनं आम्ही याचं मोजमाप आज करू शकतो आहे. कुठलेही घोटाळे यात होणार नाही आहे. याच्यामध्ये कोणीही त्या म्हणजे माती खाण्याचं काम कोणी करणार नाही आहे. अशा प्रकारची व्यवस्था आज 10,000 गावांमध्ये अमित चंद्राजी यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे.